तर एकीकडे काँग्रेस राष्ट्रवादीचं घोडं गंगेत नाराई तर दुसरीकडे घटक पक्षाची दूर करण्यात मुख्यमंत्र्यांना यश आलंय। भाजप विधानसभेला सन्मानजनक जागा देणार, नाराजी दूर झाली अशी भूमिका आता महादेव जानकर यांनी दिली आहे। मुख्यमंत्र्यांवर विश्वास आहे, नाराजीबद्दल बोलणार नाही। आठवले मेटे खोत जानकरांची नाराजी अखेर दूर झालेली आहे। या क्षणाची मोठी बातमी, भाजप युती झाल्यानंतर घटक पक्षांना काय देणार ही भूमिका आणि प्रश्न विचारण्यात येत होता। अखेर घटक पक्षाच्या नेत्यांची आज मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली आणि या बैठकीत लोकसभेत नाही पण विधानसभेत सन्मानजनक विचार करू असं आश्वासन महादेव जानकर यांना दिल्याचं त्यांनी सांगितलंय। देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलीत त्यावरून उद्याचं महायुतीचा जंग पकडला जाणार आहे आणि ती सुरुवात कोल्हापूर शाहू नगरीतून होती आहे। त्यासाठी आम्हाला निमंत्रणाचा चहापानाचा प्रोग्राम होता आणि त्याला आठवले साहेब असतील, मेटे साहेब किंवा सदाभाऊ आणि मी आम्ही तिथं हजर राहण्याच्या भूमिकेत आहे। पुन्हा या देशात एनडीएचं सरकार यावं यासाठी RPI, शिवसंग्राम, रयत क्रांती संघटना आणि रासपा प्रयत्न कराल या दृष्टीने आम्ही कार्यकर्त्यांना आग्रहाचा आपल्या माध्यमातून सांगू इच्छिते। या क्षणाची ही घटक पक्षांची मोठी बातमी आणि संदेश शिर्के आपले प्रतिनिधी आपल्यासोबत दूरध्वनीवरून संपर्कात आहेत। संदेश, काय सांगाल, घटक पक्षांची नाराजी दूर करण्यात मुख्यमंत्र्यांना यश आलंय, लोकसभेला नाही विधानसभेला सन्मानजनक वागणूक देऊ, सन्मानजनक सीट देऊ, अशा नेमक्या कुठल्या गोष्टीवर, कुठल्या अटी शर्तीवर हे सगळं स्माइल समोर आलंय? निश्चितच ऋषी, गेल्या काही दिवसांच्या राजकीय घडामोडींवर आधारित असा हा विषय होता आणि त्यानंतर आज मुख्यमंत्र्यांनी सन्मानजनक उत्तर दिलेलं आहे मित्रपक्षांना। आजच्या या बैठकीमध्ये महादेव जानकर, सदाभाऊ खोत याच्या व्यतिरिक्त स्वतः रामदास आठवले हे देखील या ठिकाणी उपस्थित होते, विनायक मेटे देखील होते। या सर्वांना मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले की लोकसभेमध्ये जरी त्यांना विचारात घेतलं नसलं तरी येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीत मात्र मित्रपक्षांना आदरपूर्वक यथोचित त्यांना ज्या सीट्स आहेत, त्या ज्या जागा आहेत त्या त्यांना देण्यात येतील व इतर जी काही पदं आहेत त्याच्या संदर्भामध्ये देखील योग्य तो विचार केला जाईल असं एकंदरीत आश्वासन मुख्यमंत्र्यांनी आज दिलं। आणि त्याच्यानंतर आज ही मित्रपक्षांची जी बैठक होती मुख्यमंत्र्यांसमवेतची, ती जी बैठक आहे ती पार पडलेली आहे ऋषी। नक्कीच, त्यामुळे ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे की घटक पक्ष आता युती सोबतच आहेत। धन्यवाद संदेश, या महत्वाच्या माहितीबद्दल। संदेश शिर्के आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत होते। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटण दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।